मॉर्निंग ताई आणि दादांनो, प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता सकाळची सगळी कामं उरकल्यात, घरातलं पण सगळं उरकलंय आणि आमचं एक शेड सपाट करायचं काम चालू होतं। तर मी तिकडे आली आहे कारण की तिथे JCBच्या बरोबर उभं राहायला कोणच नव्हतं म्हणून मी आली आहे। तर मी इथे येऊन मस्त एका झाडाखाली बसले आणि झाड पण खूप सुंदर आहे, एवढी गार हवा देते ना खूप। आणि तिकडे JCB आणि डंपरचं पण काम चालू आहे। शेत आहे ना ते सपाट करतोय ना आम्ही, ते पूर्ण खरमाड आहे, त्याच्यामुळे ना JCBने उकरायला पण थोडंसं हाड जाते। पाणी सोडायचं होतं पण इथं काय आमच्या जवळ लिफ्ट नाही आहे, म्हणजे जवळ मोटर नाही, त्याच्यामुळे काय पाणी सोडलं नाही। समोर जे दिसते या शेतावरती आपण जरा भराव टाकण्याचं काम करतोय कारण तिथे खूप मोठा खड्डा होता, त्याच्यामुळे आता तिथे भराव टाकण्याचं काम चालू आहे। आणि हे पा इथे सगळीकडे अशी हिरवळ दिसेल तुम्हाला, कारण की उन्हाळा असला तरी इथे पाणी भरपूर आहे, कारण की ह्या शेताच्या खालीच डायरेक्ट नदी आहे। तर आपण थोड्या वेळाने जाऊया ते पाहण्यासाठी, आता ऊन खूप आहे त्याच्यामुळे थोड्या वेळाने मी जाईलच आणि दाखवेल तुम्हाला। हे पहा मस्तपैकी पाणी आले, पाणी पण संपलं होतं, तर आता पाणी पिण्याची पण सोय झाली आहे। आपण आता पाणी पिते, हे नदीचं पाणी आहे। हे बघा माझ्या मागे जी नदी आहे ती भीमा नदी आहे। ही आमच्या शेतापासून अजून एक शेत सोडूनच लगेच नदी आहे। आणि आम्ही लहान असताना ह्याच नदीच्या कडेला गाई गुरं चारायला यायचो आणि इथेच आम्ही खूप खेळायचो आणि इथे म्हणजे दिवसभर आमचं पोहणं वगैरे चालायचं। इथेच आमची दिवसभर मस्ती धमाल चालायची खूप। पण आता इकडं कोणी पण येत नाही, आधी खूप लोक गायांकडे गुरांकडे यायचे आणि आता लोकांकडे जास्त गाया पण नाही आहेत आणि गुरं पण नाही आहेत, त्याच्यामुळे ह्या नदीवरती खूप कमी प्रमाणात लोक येतात। तर JCB चालूच आहे वावरात आणि मी आली घरी येऊन पिऊला घेतला आणि शेडकडे आली आहे। हे पा पिऊ पिऊ, अयो कोण आहे? पिऊ ए पिऊ का करते रे बाबू? आईचं चाललंय इथं जाळीचं काम, होऊन गेलं शेड मध्ये आतमध्ये, पिऊला घेऊन आली, त्यामुळे आता पिऊकडे एक माणूस पाहिजे सांभाळायला, कारण पिऊ खाते माती। कामच फसणार आहे। हे पहा किती मस्त बाहेर व्ह्यू आहे, कारण हवा पण खूप छान सुटली आहे। घरी जाऊन लगेच इकडे शेडवरती आले, कारण आई आणि ओम शेडवरतीच होते आणि पिऊ पण माझ्या पाठी लागली, त्यामुळे तिला पण घेऊन आले। तर बाहेर खूप छान हवा लागते, ग्राउंडमध्ये बसलोय झालाय म्हणून पिऊ आणि आई चालली आहे आता घरी। आम्ही नंतर जाणार आहे पाठीमागून पडदे पॅक करून। बाय बाय पिऊ। पिऊ चालली आहे घरी, रोडने जा या, मधून नको जाऊ। बाय 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 बाय। मधून घरी आलोय, जवळजवळ 7:30 वाजलेत पण अजून अंधार झाला नाही। उन्हाळ्याचा महिना असल्यामुळे ना अंधार काही लवकर होत नाही। वातावरण पहा खूप छान आहे आणि इथूनच आमचं जे शेताचं काम चाललंय ना ते शेत आम्हाला इथून घराच्या समोरून दिसतं, तेच पाहत होते मी। मोबाईलमध्ये दिसतंय काही नाही, पण मोबाईलमध्ये काही दिसत नव्हतं। हे बघा आमचा स्वयंपाक वगैरे झाला, सगळं झालं आणि आता मी आणि ओम आलोय स्कूटीवरती डब्बा घेऊन यायला भीती वाटत होती, कारण की वाघ आलाय म्हणतात, त्यामुळे आम्ही खूप फास्ट स्कूटी चालवत आलो, कारण की स्लो आलो असं तर भीती वाटली असती। तर आलोय आता आम्ही इथं जिथं JCB चालू होता तिथे। आता ह्या लोकांनी पण JCB मशीन वगैरे बंद केल्यात आणि आता जेवण्यासाठी उतरलेत, तर डंपर पार्किंग करतात। तर मी भाकरी घेऊन आले होते यांच्यासाठी, ओम आणि मी स्कूटीवरती। तर ॲक्च्युली हे माझ्या चुलत भावाकडेच बोली होती सपाट करून द्यायची, पण त्यांनी माझ्या भावाला सांगितलं, त्याच्यामुळे आता हे आम्हाला करावं लागतंय ऐन टायमिंगला। आणि माती पण आता भेटत नाही सपाट करायला, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेमच आहे। बघूया आता जेवढं होतं तेवढं करणार आहे, बाकीचं राहिलेलं नंतर करणार आहे। तर जिथं आजूबाजूला जरा जास्तच हे होतं, सरपण वगैरे पडलं होतं आणि खूप काटे होते त्याला, त्याच्यामुळे ते फिरता येत नव्हतं इकडं तिकडं, म्हणून भाऊ म्हटलं जाऊ दे आता घरी नेण्यापेक्षा आपण त्याला ना तेच पेटून दिलं। काय अंधाराची मला पहिल्यापासूनच भीती वाटत नाही, कारण वडील होते तेव्हा आम्ही रात्रीचं पाणी वगैरे भरायला जायचो, मोटर वगैरे चालू करायला वगैरे जायचं, त्याच्यामुळे ना वडिलांबरोबर असताना बराचसा आम्ही रात्रीचे शेतातली कामं केल्यात आणि वडील गेल्यानंतर पण सगळी जबाबदारी अंगावरती होती। त्याच्यामुळे रात्रीचं तर आम्ही 11:30-12 वाजेपर्यंत आम्ही पर नदीला मोटरी बंद करायला पण गेलोय, शेतात पण पाणी भरलंय, कारण की कधी कधी काय होतं मे महिन्यात पाण्याची कमतरता पडते ना, तेव्हा शेतात पाणी भरावं लागतं। पण आता प्रॉब्लेम असा झाला, हे वाघाची भीती आल्यामुळं ना रात्रीचं इकडे तिकडे फिरायचं म्हटलं ना खूप टेन्शन येतं। पहिलं काय वाटत नव्हतं, पण आता जरा वाघामुळे भीती वाटते। तर चला आजचा व्हिडिओ इथेच बंद करते, यांना जेवण वगैरे देते आणि घरी जाते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।